श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। सर्वात आधी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 14। श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका, प्रश्न करी अतिविषेका एकचित्ते परियेसा। जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा, पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी। उदरव्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी, पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती। ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्धापन, श्री गुरुचरित्र कामधेनु जान सांगता झाला विस्तारे। ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी, तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियेसा। तया साय देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी, भक्त हो रे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी। ऐकोनी श्री गुरुचे वचन साय देव विप्र करी नमन, माथा ठेवूनी चरणी नमस्कारिती झाला पुन्हा पुन्हा। तुझा महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हासी, मागीन एका आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती। ऐसी विनंती करुनी पुनरपि विनवी करुणावचनी, सेवा करीतो द्वार यवनी महाक्रूर असे। प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी, याची कारणे आम्हासी बोलावितसे आजी। जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण, भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे आपणासी। संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुल्या हाती, विप्रमस्तकी ठेवती चिंता न करी मनोनिया। भय सांडुनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे, संतोषोनी प्रिय भावे पुनरपि पाठविला आम्हा पासी। जोवरी तू परतोनी येसी असो आम्ही भुवनी, तुवा आली या संतोषी जाऊ आम्ही येथोनी। तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री, अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी। ऐसावर लाधोनी निघे साय देव ब्राह्मण, जेथे होता तो यवन गेला त्वरित तया जवळी। कालांतक यम जैसा यवन दृष्ट परियेसा, ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वालारूप होता झाला। विमुख होनी गृहात गेला यवन कोपत, विप्र झाला भयचकित मनी श्री गुरुसी ध्यातसे। कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्श अग्निसी, श्री गुरु कृपा होय जासी काय करील क्रूर दृष्ट। गरुडाची या पिलियांसी सर्पतो कवने परिग्रासी, तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची। का एखाद्या सिंहासी ऐरावत केवी ग्रासी, श्री गुरु कृपा होय जासी कलिकाळाचे भय नाही। ज्याच्या हृदयी श्री गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी। ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय, श्री गुरु कृपा होय जासी यमाच्या भय नाही। ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊनी, सुषुप्ती केली भ्रमित होनी शरीर स्मरण त्यासी नाही। हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होन परियेसी, प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तये वेळी। स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी, लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा। येथे पाचारिले कवनी जावे त्वरित परतोनी, वस्त्रे भूषणे देवोनी निरोप देतो वेळी। संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेगवक्र, गंगातीरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना। देखोनी या श्री गुरुसी नमन करीतो भावेसी, स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत। संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती, दक्षिण देशा जाऊ मनती पवित्र स्थान तीर्थयात्रे। ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून, न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे। तुमचे चरणा विन देखा राहो न शके क्षण एका, संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधू। भक्त वसल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती, सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला। येणे परी श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी, संतोषोनी विनयेसी श्री गुरु म्हणती तये वेळी। कारण असे आम्हा जाणे तीर्थ असती दक्षिणे,
पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्टभ्रात मिळून भेटा तुम्ही अम्मा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेवितो मस्तके भाक देती तये वेळी समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धांसी काय कारण गुप्त व्हावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतौरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूर यवन शासनम सायदेव वरप्रदानम नाम चतुर्दशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।